Next topic is we are going to start with the program execution. ओके, सो प्रोग्राम एक्झिक्युशन साठी तुम्हाला वेगवेगळे पॉइंट्स महत्वाचे असतात, म्हणजे काही स्टेप्स असतात, काही अल्गोरिदम्स असतात. आता आपण व्हाया प्रोग्रामच जाऊया की वन बाय वन प्रोग्राम्स कसे एक्झिक्यूट करायचे आणि कशा कमांड्स यूज करायचे. आतापर्यंतचे जे इन्स्ट्रक्शन सेट्स आहे होपफुली तुमच्याकडे असतील, नोटबुक मध्ये असेल हा लिहिलेले सगळे, काय प्रत्येकाचं फंक्शन आहे काय नाहीये ते सगळं. सो सिम्पली पहिला प्रोग्राम आपण घेऊ. बरं, बिफोर स्टार्टिंग विथ प्रोग्राम यू मस्ट नो अबाउट द रजिस्टर बँक विच आर प्रेझेंट इन द PSW. ओके, सो प्रोग्राम स्टेटस वर्ड हा किती बीटचा असतो ते सांगा मला पहिले, आणि त्याच्यातले बीट्स काय काय आहेत, स्टार्ट फ्रॉम फर्स्ट, सेकंड, थर्ड बीट काय काय आहे ते प्रत्येकाने सांगायचे आहेत. किती बीटचा असतो प्रोग्राम स्टेटस वर्ड? सगळे जेवढे रजिस्टर्स आहेत आपल्याकडे ते आहेत 8 बीटचे. फक्त DPTR एकमेव जो आहे तो 16 बीटचा असतो, बरोबर. सो याच्यामध्ये डेटा जेव्हा तुम्ही सेव्ह करताना आपलं जे काही फंक्शन्स आहे इंटरनल, जेव्हा प्रोग्राम एक्झिक्यूट होतात त्यावेळेस काही त्याच्यामध्ये पॅरिटी बिट्स असतात, काही ओव्हरफ्लो फ्लॅग्स असतात, कॅरी बिट्स असतात, ऑक्झिलरी कॅरी बिट्स असतात. अदर दॅन दिस त्याच्यामध्ये रजिस्टर बँक सिलेक्शनचा पण पॉइंट असतो. सो पहिला आपला असतो जो पॅरिटी बिट असतो, त्यानंतर हा 0 बिट असतो, हा 1 2 3 4 5 6 अँड 7, 0 to 7 टोटल 8 बीट झाले. इकडे जो असतो तो 7th बीट आपल्याला माहिती कॅरी बीट असतो. त्यानंतर ऑक्झिलरी कॅरी बीट असतो जो बीट 3 to 4 जेव्हा सेट होतो BCD ऍडिशन मध्ये यूज होतो. एक F0 बीट असतो, जो F0 बीट म्हणजे काय, फ्लॅग बीट आहे. ठीक आहे. त्यानंतर RS1 अँड RS0. रजिस्टर बँक सिलेक्ट 1, रजिस्टर बँक सिलेक्ट 0. देन ओव्हरफ्लो फ्लॅग असतो आणि हा एम्प्टी असतो. हा आपल्याला एक्सटेन्शन मध्ये यूज करता येतो. ठीक आहे. सो याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे, याचा मेन बेसिक यूज माहित पाहिजे. जेव्हा तुम्हाला सिलेक्ट करायची आहे एखादी बँक, म्हणजे बँक टोटल किती आहे, RS0 RS1, आपण आता तुमच्या समजण्यासाठी मी RS घेतलाय, RS2 RS3 या मॅनरने. हा, सो कसा येणार आहे मग, RS1 आणि RS1. जर मला बँक 0 सिलेक्ट करायची असेल, 0 बँक असेल तर 00, म्हणजेच माझे हे जे प्रोग्राम स्टेटस वर्डचे बीट नंबर 4 आणि 3 मला काय करावं लागतील, क्लिअर करावे लागतील. देन तुमची कमांड काय जाते, दॅट इट सिलेक्ट्स दी रजिस्टर बँक 0. ठीक आहे. हा पहिला पॉइंट, रजिस्टर बँकेने काय केली, सिलेक्ट केली 0. त्यानंतर ज्या वेळेस मी बिट व्हॅल्यू 01 घेईल, म्हणजे काय करावं लागेल मला, रजिस्टर प्रोग्राम स्टेटस वर्ड मधला बिट नंबर 4 जो आहे तो मला क्लिअर करावा लागेल, म्हणजे त्याची व्हॅल्यू 0 होईल. आणि जो बिट नंबर 3 आहे तो मला सेट करावा लागेल, म्हणजे त्याची व्हॅल्यू 1 होईल. त्याला म्हणतो आपण सिलेक्शन ऑफ रजिस्टर बँक 1. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा माझी व्हॅल्यू मी असे 10, प्रोग्राम स्टेटस वर्डची व्हॅल्यू असेल 10, दॅट मीन्स इट सिलेक्ट्स रजिस्टर बँक 2. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय करतो, प्रोग्राम स्टेटस वर्डचा 4th नंबरचा बीट, हा 4th नंबरचा बीट आपण काय करतो, सेट करतो आणि याला काय करतो, क्लिअर करतो. जर मला 3rd बँक सिलेक्ट करायची असेल मला याच्यामध्ये एक्झिक्युशन मध्ये, तर त्या केसमध्ये मी काय करणार, याला 1 करणार. हे मेजर पॉइंट लक्षात ठेवा. ठीक आहे. हा लक्षात आला असेल तर आपल्याला काही गोष्टी एकदम इझी जातील समजून घेण्यासाठी प्रोग्राम एक्झिक्युशनसाठी. हा बेसिक पॉइंट होता जो प्रोग्राम स्टेटस वर्ड मधला आहे. पुढे आधी आपण एक काम करू, विल स्टार्ट विथ अ व्हेरी सिम्पल प्रोग्राम, दॅट इज ऍडिशन ऑफ 8 बीट नंबर्स. ठीक आहे.
सो समजा मला ॲडिशन करायची कुठल्या तरी 2 नंबर्सची. आपण ऑलरेडी तसे प्रोग्राम्स बघितलेले आहेत व्हाईल स्टडिंग द अरिथमॅटिक इन्स्ट्रक्शन्स. तर त्याच्यासाठी आपण कमांड यूज करत होतो ADD. हे तर आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. त्यांनी गिवन डेटा दिलेला असेल काहीतरी 20H 30H. ठीक आहे. लेट द डेटा व्हॅल्यू बी युअर 30H अँड 20H. आता मला काय करावं लागेल, हे सिम्पल ऑपरेशन आहे. त्याच्यासाठी ॲडिशन म्हटले म्हणजे माझे एक लक्षात येतं की मला काय करायचं आहे, मला ॲड ही कमांड यूज करायची आहे. त्यानंतर ॲडिशन किंवा अरिथमॅटिक लॉजिकल ऑपरेशन जेव्हा मी परफॉर्म करते त्या मोमेंटला मला एक कंडिशन माहिती आहे की रिझल्ट ऑलवेज स्टोर्ड इन द अक्युम्युलेटर ए. ए मध्ये काय असतो, रिझल्ट सेव्ह असतो. दुसरा डेटा कुठल्या याच्यात असला तरी आपल्याला रिझल्ट मेन जो आहे म्हणजे ॲडिशन परफॉर्म नेहमी तुमचा डेस्टिनेशन बाईट हा अक्युम्युलेटरच असतो. ठीक आहे. सो म्हणून मी काय करणार, पहिले एक डेटा मी काय करणार, लोड करून घेणार अक्युम्युलेटरमध्ये. ठीक आहे. सो कुठला एक डेटा लोड करून घ्या. चला पहिला डेटा मी काय करते, लोड करून घेते. मग पहिलं माझं इन्स्ट्रक्शन काय आहे, लोडिंगसाठी माझ्याकडे एक कॉमन इन्स्ट्रक्शन आहे, दॅट इज मूव्ह. मूव्ह मध्ये काय करायचं आहे, आपल्याला अक्युम्युलेटर म्हणजे डेस्टिनेशन बाईटमध्ये कोणता डेटा मूव्ह करायचा आहे, 20H. ही डेटा व्हॅल्यू आहे. सो डिनोटेड बाय हॅश 20H. पहिली स्टेप झाली माझी की अक्युम्युलेटरमध्ये एक डेटा सेव्ह झालेला आहे. आता 30H सोबत काय करायचंय, ॲडिशन करायचंय 20Hचा जो अक्युम्युलेटरमध्ये सेव्ह केलेला आहे. सो मी काय करणार, ADD A, हॅश 30H. ठीक आहे. आता ह्या कमांडचा अर्थ काय होतो की ॲडिशन परफॉर्म केलेली आहे. ए मध्ये जो डेटा आहे दॅट इज 20H प्लस 30H, वॉट एव्हर इट मे बी द आन्सर, इट इज स्टोर्ड इन द अक्युम्युलेटर ए. आता मला काय करायचंय, प्रोग्राम एक्झिक्युशन हे काय होईल की जर तुम्ही कंट्रोलरमध्ये जेव्हा टाईप करता तर हे कंटिन्युअसली एक्झिक्युशन चालणार आहे. मला काहीतरी स्टॉप कमांड द्यायची आहे. स्टॉप कमांडसाठी आपण एक सब रुटीन घेऊया, लेट इट बी लूप, आणि त्याला 8 बिट व्हॅल्यू आहे आणि याचा आपल्याला माहित आहे ॲडिशन मे बी कॅरी जनरेट होऊ शकतो. सो व्हॅल्यू मे बी ग्रेटर दॅन 8 बिट असू शकते. सो आपण इथे काय करू, ॲब्सोल्यूट जम्प यूज करतो. ठीक आहे. ॲब्सोल्यूट जम्प लूप. ठीक आहे. हा इंडिकेट काय करतोय, स्टॉप इन्स्ट्रक्शन. म्हणजे हे 2 परफॉर्म केले मी एकदा इन्स्ट्रक्शन, माझं आन्सर सेव्ह झाले. एकदा सेव्ह झाल्यानंतर तो कुठे येणार आहे, लूपकडे येणार आहे. लूप काय सांगतोय, ॲब्सोल्यूट जम्प टू दी लूप. म्हणजे इथे काय झाले, त्याला इथे त्याची कमांड स्टॉप झाली, तो परत रिव्हर्स एक्झिक्युशन करणार नाही. सो या मॅनरने हे झालं प्रोग्रामिंग फॉर सिम्पल ॲडिशन. अजून एखादा प्रोग्राम बघू ॲडिशनचे सिमिलर. जर तुमचा ॲडिशनमध्ये ही झालं इंटरनल मेमरी लोकेशन असेल तर, जर एक्सटर्नल मेमरी लोकेशन असेल, इंटरनल मेमरी लोकेशन असेल तर रेजिस्टर बँक तुम्ही यूज करता, अक्युम्युलेटर्स यूज करता. आणि एक्सटर्नल मेमरी लोकेशन असेल तर तुम्हाला यूज करावं लागतं DPTR. ठीक आहे. एक्सटर्नल मेमरीमध्ये. तर त्या केसमध्ये एखादं एक्झाम्पल घेऊ. तर एक्झाम्पल असं आहे की आपल्याला DPTR म्हणजे डेटा पॉइंटर्स आधी लोकेशन सांगावं, त्या लोकेशनमध्ये काय डेटा सेव्ह आहे ते सांगावं लागणार आहे. सो त्याच्यासाठी मला पहिले मी अझ्युम करेल की लेट माय लोकेशन्स ऑफ DPTR बी. 2 लोकेशन्स मी घेते. काय घेणार मी, 3000H. ठीक आहे. आणि एक 3001H. सो आता इथे काय दिसतंय, लोकेशन इज इन्क्रिमेंटेड बाय 1. एकने काय झालंय, वाढलेला आहे. सो मग त्याच्यासाठी मला नॅचरली इथे याच्यावरूनच क्लिअर झालं की इथे मला पहिलं काम काय करायचंय की इन्क्रिमेंट हा एक कमांड यूज करायची आहे. त्याच्यानंतर मला काय पाहिजे, ह्या लोकेशनमध्ये काय काय डेटा सेव्ह केलेला आहे. सो मी डेटा अझ्युम केला की पहिला जो 3000H आहे त्याच्यामध्ये मी लोकेशनमध्ये सेव्ह केलेला आहे 40H, आणि 3001H मध्ये मी सेव्ह केलेला आहे समथिंग 80H. ठीक आहे. सो ही डेटा मी सेव्ह केलेला आहे. ठीक आहे. पहिलं मला काम काय करायचंय की मला अझ्युम लोकेशन्स आहे, मी अझ्युम केलेले, त्यांनी दिलेले नाहीये प्रोग्राममध्ये. जस्ट टू अझ्युम दॅट द रिझल्ट, वॉट एव्हर द रिझल्ट, इट इज स्टोर्ड इन द DPTR अँड वी आर परफॉर्मिंग द ऑपरेशन, ॲडिशन ऑपरेशन विथ द कंटेंट प्रेझेंट इन द DPTR. ठीक आहे.
आता हे कंटेंट कुठे आहे, काय आहे, त्याच्यासाठी मला लोकेशन इंडिकेट करावं लागणार आहे. त्यासाठी मला पहिले डीपीटीआर मध्ये हे लोकेशन लोड करायचंय. सो लोड करण्यासाठी अगेन पहिलं ऑपरेशन काय येणार, मूव डीपीटीआर हॅश 3000H. ठीक आहे. सो पहिलं काम काय केलं, ही व्हॅल्यू मी लोड केलेली आहे डीपीटीआर मध्ये. आता मला काय करायचंय, ही जी व्हॅल्यू आहे 3000H हा झाला फक्त लोकेशन झालेला आहे, ऍड्रेस म्हणजे याच्यामध्ये फक्त काय केलं आपण, लोडिंगचं काम केलेलं आहे डीपीटीआर मध्ये. आपण अजून ऍक्च्युअल ऑपरेशन परफॉर्म केलेलं नाही. त्यानंतर माझ्याकडे जो सेकंड बिट आहे हा सेकंड बिट म्हणजे काय की 40H हा डेटा पण मला काय करावं लागणार, लोड करून घ्यावा लागणार आहे. तो कशात जाणार आहे, अॅक्युम्युलेटर मध्ये. कारण आपल्याला ऍडिशन जे आपण परफॉर्म करतो, ऍडिशन मध्ये स्टडी केलं तर आपल्याला ह्या दोघांचं ऍडिशन करायचं आहे. त्याच्यासाठी लोकेशन त्यांनी दिलेत. जो लोकेशन आहे 3000H हा माझा एक डेटा स्टोअर करतोय आणि रिझल्ट जो आहे तो 3001H मध्ये जातोय. 3001H मध्ये मला फायनल रिझल्ट सेव्ह करायचा आहे. त्यासाठी मला काय करावं लागेल, इन्क्रीमेंट करावं लागेल डीपीटीआरच्या लोकेशनला. पण आधी मी त्याच्यासाठी काय केलं की पहिले इनिशियल लोकेशन लोड करून घेतलं डीपीटीआर मध्ये. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, ऍडिशन परफॉर्म करायचं आहे. ऍडिशन परफॉर्म करण्यासाठी की आपण अझ्युम करू की 80H ही व्हॅल्यू आहे, 80H व्हॅल्यू ही 3000H ह्या लोकेशन मध्ये ऑलरेडी लोडेड आहे. ठीक आहे, ऑलरेडी लोडेड आहे. तर मग आता आपल्याला काय करावं लागेल, फक्त 40H कशामध्ये लोड करून घ्यावं लागेल, अॅक्युम्युलेटर मध्ये. सो मी इथे अॅक्युम्युलेटर मध्ये 40H लोड करून घेणार. आता मेन काम काय झालं की 3000H मध्ये मला माहिती आहे काय 80H डेटा सेव्ह आहे ऑलरेडी. आता ह्या 3000H लोकेशन मध्ये जो डेटा आहे त्याच्यासोबत माझं ऍडिशन परफॉर्म करायचंय विथ 40H विच इज प्रेझेंट इन द अॅक्युम्युलेटर. ठीक आहे. सो त्यासाठी मला इन्स्ट्रक्शन काय यूज करावं लागेल, ओके, बिफोर ऍडिशन आधी आपल्याला काय करावं लागेल, नाही अजून नका करू, सिम्पली आधी काय करा, हा जो आहे 40H 40H जो डेटा आहे, 40H डेटा काय केलेला आहे आपण अॅक्युम्युलेटर मध्ये लोड केलेला आहे. आणि हा कशात जाऊ द्यायचा आपल्याला, हे आत्ताशी फक्त काय केलं डीपीटीआर मध्ये आपण लोड केलं होता. हे लोकेशन म्हणून इंडिकेट नाही झाले. लोकेशन म्हणून इंडिकेट करण्यासाठी इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड आठवत असेल, इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड मध्ये आपण काय करत होतो, वॉट एव्हर द डेटा प्रेझेंट इन द करस्पॉन्डिंग रेजिस्टर इट इज इनडायरेक्टली इंडिकेटेड अँड इट इज स्टोर्ड इन द अनदर रेजिस्टर ऑर कॉपिंग इन द अनदर रेजिस्टर. हा फॉर्म्युला होता. सो सिम्पली आता मला काय करायचंय, हा 40H डेटा ह्या 3000H मध्ये म्हणजेच डीपीटीआरच्या लोकेशन मध्ये सेव्ह करायचंय किंवा मूव्ह करायचंय. सो इन्स्ट्रक्शन काय येणार, मूव्ह. आता डेस्टिनेशन माझं काय डीपीटीआर आहे @DPTR दॅट इज द इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड कॉमा A. म्हणजे काय झाला, A मध्ये जो डेटा आहे दॅट इज 40H. This 40H data will stored in the instruction which is @DPTR which locates that @DPTR is nothing but the location 3000H. Okay. So this 3000H contains 40H data. पहिला पॉइंट कळाला. सो आता ज्या वेळेस आपण हे करतोय, मी सांगितलं की एक्सटर्नल एक्सटर्नल मेमरी आहे. सो एक्सटर्नल मेमरी मध्ये जेव्हा डेटा मूव्ह करायचा असतो त्यावेळेस इथे आता मी एक्झिक्यूट करायचं केलं तर एरर जनरेट होईल का, मला एक्सटर्नल मेमरीला लोकेट करायचं आहे. सो इथे काय येणार आहे, कमांड इन्स्टेड ऑफ ओनली मूव्ह देर विल बी द कमांड दॅट इज मूव्ह एक्स @DPTR. DPTR इज युअर एक्सटर्नल मेमरी. एक्सटर्नल मेमरीमध्ये जेव्हा डेटा लोकेट करायचा असतो त्या कंडिशनला तुम्ही इन्स्ट्रक्शन यूज करता मूव्ह एक्स. नोट डाऊन करत राहा. ठीक आहे. सो डेटा लोड केलेला आहे. त्यानंतर आता पुढचा पॉइंट काय करायचा आहे की मला ऍडिशन परफॉर्म करायचं आहे. ठीक आहे. डेटा लोड झालेला आहे पण ऍडिशन पण परफॉर्म करायचे. आत्ताशी काय झाला, 40H डेटा लोड झाला. सेम इन्स्ट्रक्शन तुम्ही काय करणार, त्यानंतर 80H मध्ये यूज कन्वर्ट करणार 80. सो इथे मी काय करेल, मूव्ह A, #
ATH हा लोड झाला. त्यानंतर ऍडिशन परफॉर्म करायचा. ADD ADD आणि DPTR मध्ये काय आहे 40H. ठीक आहे. सो ADD A @DPTR. ठीक आहे. सो इथे काय झालं ऍडिशन परफॉर्म झाला. आता मला पुढे काय करायचं व्हॉट एव्हर द रिझल्ट स्टोर्ड इन द अक्युम्युलेटर. तो अक्युम्युलेटरचा डेटा मला काय करायचंय मूव्ह करायचा आहे कशामध्ये DPTRच्या नेक्स्ट लोकेशन मध्ये म्हणजे 3001H मध्ये. त्यासाठी मी पहिले काय करणार पहिले एखादा इन्स्ट्रक्शन यूज करणार लूप यूज करणार. ठीक आहे. सो इन्स्ट्रक्शन काय येईल जम्प इफ नो कॅरी टू DN म्हणजे कॅरी जनरेट नाही झालाय तर त्या केसमध्ये तो DN ला मूव्ह होईल. DN इंडिकेट काय करतोय DN is indicating that move content of सॉरी याच्या आधी आपल्याला काय करावं लागेल जम्प इफ नो कॅरीच्या आधी इथे इन्क्रीमेंट करून घ्यावं लागेल. काय इन्क्रीमेंट करावं लागेल मी सांगते ते इन्क्रीमेंट DPTR हा इंडिकेट काय करतो आता DPTR मध्ये 3000H हे लोकेशन होतं. आता इथे काय झालं 3001H लोकेशन झालं. त्यानंतर मी लूप दिला जम्प इफ नो कॅरी टू दी DN. सो DN म्हणजे काय एक सिंपल मी काहीतरी अजम्पशन केले लूप घेतलेला आहे त्याच्यामध्ये काय डेटा आहे मूव्ह @DPTR, A. सो काय झाला डेटा तुमचा लोड झाला DPTR मध्ये. ठीक आहे. इन्क्रीमेंट केला जम्प इफ नो कॅरी देन डेटा इनेबल आणि मग मूव्ह @DPTR, A. सो या मॅनरने तुम्ही इन्स्ट्रक्शन्स परफॉर्म करू शकतात ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता. अजून एखादा प्रोग्राम घेते त्यानंतर तुम्ही मला 1 by 1 इन्स्ट्रक्शन सांगायचे आहेत. प्रोग्राम असा आहे की सपोज 2 डेटा बाइट्स आर प्रेझेंट. ठीक आहे. 2 डेटा बाइट्स आहेत. एक आहे 60H दुसरा आहे 95H. ठीक आहे. 60H आणि 95H हे स्टोअर केलेले आहे रेजिस्टर्स R2 आणि R3 मध्ये कोणत्या बँक 1च्या R2 अँड R3 मध्ये काय डेटा आहे R2 मध्ये आहे 60H R3 मध्ये काय आहे 95H. ओके. सो हे 2 डेटा आहे प्रेझेंट्स आहे. दिस रिझल्ट दोघांचा जो काही आपल्याला ऍडिशन परफॉर्म करायचं आहे सम शुड बी स्टोर्ड इन द R4 ऑफ बँक 1. ठीक आहे. R4 ऑफ बँक 1 अँड देन वी हॅव टू परफॉर्म व्हॉट एव्हर द रिझल्ट म्हणजे ऍडिशन परफॉर्म करायची आहे जो काही फायनल रिझल्ट येणार आहे तो R4 मध्ये सेव्ह केला गेला पाहिजे. सो आता मला 1 by 1 सांगा. बँक आल्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं होतं कोणत्या कंडिशन सांगितल्या होत्या जर मला रेजिस्टर बँक सिलेक्ट करायची आहे आणि त्यांनी रेजिस्टर बँक 1 दिलेली आहे तर PSW चे कोणते बिट्स आपल्याला सेट करायचे आणि कोणते बिट क्लिअर करायचे इथे PSW आहे. सांगा पटकन फास्ट. त्यांनी काय सांगितलंय 2 डेटा बाइट्स आर प्रेझेंट that is 60H and 95H which are stored in the register R2 and R3 of the bank 1. मला आधी काय करावं लागणार आहे बँक 1 सिलेक्ट करायची आहे. त्यासाठी कुठला बिट सेट आणि कुठला बिट क्लिअर करायचा आहे पटकन बोला. येस एनीवन. समजताय की नाही मुलांनो
सगळ्यात महत्वाचं इथे काय दिसतंय बघा, RS1 विच इज नथिंग बट द रजिस्टर बँक 1. RS1 नका घेऊ, येस ने कन्फ्युजन होते तर RB घ्या, कसंही घ्या. रजिस्टर बँक 1, बँक 0, बँक 1, बँक 2 अँड बँक 3. सो रजिस्टर बँक 1 म्हणजेच काय, इट शुड बी 01. 01 म्हणजेच काय, RS1 शुड बी 0 अँड RS0 शुड बी 1. म्हणजेच हा काय झालाय, बिट नंबर 4 अँड बिट नंबर 3 ऑफ PSW. सो कंडिशन काय माझी पहिली, की मला पहिले रजिस्टर बँक 1 सिलेक्ट करायची आहे. त्यासाठी बिट नंबर 4 तो काय करायचा आहे, मला क्लिअर करायचा आहे. सो क्लिअर PSW.4 हा झाला बिट नंबर 4. याची व्हॅल्यू इंडिकेट काय करते, व्हॉट इट इंडिकेट्स, इट इंडिकेट्स दॅट P4 फोर्थ बिट बिकम्स 0. ठीक आहे. त्यानंतर आपला डेटा काय आहे, 01 आहे ना, 1 म्हणजे थर्ड नंबरचा बिट काय करायचंय, मला सेट करायचं आहे. त्याच्यासाठी सेट बिट ही कमांड आहे, सेट बिट PSW प्रोग्राम स्टेटस वर्ड .3. म्हणजे हा जो थर्ड नंबरचा बिट काय झाला, 1 झाला. दॅट मीन्स व्हॉट इट इंडिकेट्स, RB1 सिलेक्टेड. ठीक आहे. हा फक्त काय केला, RB1 म्हणजे रजिस्टर बँक 1 इज सिलेक्टेड. आता ही सिलेक्ट केलेली आहे. त्यात त्यांनी काय सांगितलं की R2 मध्ये एक डेटा आहे आणि R3 मध्ये एक डेटा आहे. पण आपल्याला ऍडिशन परफॉर्म करायची आहे. दॅट यू नो व्हेरी वेल, व्हाईल परफॉर्मिंग ऍडिशन वन register must be your accumulator and another register may be any location. ठीक आहे. काही असू शकतं, इट मे बी डायरेक्टली डेटा और इट मे बी एनी लोकेशन. मग आपल्याला काय करायचंय, जे काही रजिस्टरच्या लोकेशन्स मध्ये दिलेलं आहे, की R2 मध्ये त्यांनी दिलंय आपल्याला काय डेटा दिलेला आहे की 60H आहे. ठीक आहे. आणि R3 मध्ये काय दिलंय, 95H आहे. आवाज नाही येते, बरं. मग हे कधी सांगणार, बर टाइम आउट झाला की परत जॉईन व्हा. हा R2 इज इक्वल्स टू 60H आहे. ठीक आहे. आणि R3 इज इक्वल्स टू 95H. हे गिवन डेटा आहे की याच्यामध्ये डेटा सेव्ह आहे रजिस्टर R2 आणि R3 कोणाच्या, RB1च्या. RB1 आपण इकडे सेट करून घेतलेला आहे विथ द हेल्प ऑफ दीज कमांड्स. हे 2 कमांड आहे स्टार्ट ऑफ युअर प्रोग्राम. याच्यामध्ये सिलेक्शन ऑफ RB1 टेक्स प्लेस. आफ्टर दॅट वी हॅव टू कन्सिडर दीज डेटाज दॅट इज 60H अँड 95H. ह्या डेटाचं काय करायचं, तर आपल्याला काय करायचं, ऍडिशन करायचंय. फॉर ऍडिशन द रूल इज दॅट वन रजिस्टर मस्ट बी युअर अॅक्युम्युलेटर. ठीक आहे. ए असला पाहिजे आणि दुसरा कुठला पण असू शकतो, डेस्टिनेशन सोर्स बाईट काही पण असू शकतो. इट मे बी युअर डेटा और इट मे बी युअर रजिस्टर. मग मला काय करावं लागेल, एक जो रजिस्टर आहे त्या रजिस्टरचा डेटा मला अॅक्युम्युलेटर मध्ये काय करावं लागेल, सेव्ह करून घ्यावं लागेल. ठीक आहे. सो पहिली कंडिशन, प्रोग्राम मध्ये मी पहिल्यांदी आपल्या आधीचे पॉइंट्स लिहून घेते. दॅट इज फर्स्ट पॉइंट वॉज क्लिअर PSW.4. ओके. देन सेट B PSW.3. ठीक आहे. सो हा बीट इंडिकेट करतो आपला रजिस्टर बँक सिलेक्ट झालेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, एक डेटा आहे तो अॅक्युम्युलेटर मध्ये लोड करायचा आहे जो R2 मध्ये आहे. R2 मध्ये काय आहे, सो ही इंडिकेट काय करतं हे स्टेटमेंट, दॅट वॉट एव्हर द डेटा प्रेझेंट इन द R2 विच इज 40H इट इज लोडेड इनटू accumulator. ठीक आहे. दिस 40H इज लोडेड इनटू accumulator हे इंडिकेट होतं. त्यानंतर आता मला काय करायचे, परफॉर्म करायचे ऍडिशन विथ द कंटेंट ऑफ रजिस्टर R3 विच कंटेन 95H. ओके. सो परफॉर्म ADD A, R3. क्लिअर, इथपर्यंत क्लिअर झालं. ठीक आहे. सो ऍडिशन आहे, R3 चा डेटा काय आहे त्यांनी दिलेला आपल्याकडे 95H. ए मध्ये आपण डेटा लोड केलेला आहे 40H. या दोघांचं ऍडिशन परफॉर्म होईल. रिझल्ट कुठे जाणार, ए मध्ये सेव्ह होणार. इथपर्यंत क्लिअर झालं. आता आपल्याला कंडिशन काय दिलेली, दॅट
मूव दिस रिझल्ट ऑर स्टोर दिस रिझल्ट इन द रेजिस्टर R4 ऑफ बँक 1. मग आपल्याला काय करावं लागेल, जस्ट वी नीड टू मूव दिस कंटेंट. Whatever the result stored in the accumulator with the addition operation, that result should be stored in the R4 as per given condition. मग मला इथे डेस्टिनेशन बाईट काय झाला माझा R4 डेस्टिनेशन आणि सोर्स बाईट काय झाला A. सो A मध्ये काय आलाय, A मध्ये ऍडिशन परफॉर्म करून जो काही रिझल्ट आलेला होता तो इथे आलेला आहे. हा A मधला डेटा कुठे मूव्ह झालाय, R4 ला मूव्ह झालाय. सो आपलं इथे काम संपलंय. मला परत एक्झिक्युशन रिटर्नला नकोय. सो इथे मी परत काय करणार, स्टॉप साठी एक कमांड यूज करणार, दॅट इज ए जम्प लूप. ठीक आहे, क्लिअर. सो हा होता छोटासा प्रोग्राम. समजतोय, काही डाऊट? एनी डाऊट? मी काही बोलत नाही, मी अजून करते की ठीक आहे चला नो डाऊट, नसेलच काही. हा ठीक आहे. आपला अजून एक पुढचा प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, आता ऍडिशन ही सिंपल आपण परफॉर्म केलेली आहे, ज्याच्यामध्ये कॅरी 0 आहे असं आपण अज्युम केलेले. जर कॅरी 1 जनरेट झाला तर काय करायचं, कंडिशन अशी आहे, while performing addition if carry is generated then what to do. For that purpose just consider two datas, again same data assume केले तरी चालतील. सेम रजिस्टर बँक सिलेक्ट करायची आहे. मला 1 by 1 कमांड सांगायचे, जेवढ्या तुम्हाला माहित आहे तेवढ्या सांगा, बाकीचं आपण मध्ये एक्झिक्यूट करू, काय करायचं काय नाही. हा पहिल्यांदा काय करावं लागेल, सेम कंडिशन आहे, फक्त काय आपण अज्युम करतोय दॅट कन्सिडर दॅट whatever the result obtained it is greater than 8 bit. इट इज ग्रेटर दॅन 8 बीट म्हणजेच काय, जो काही रिझल्ट आहे समचा रिझल्ट आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण इथे परफॉर्म केलं 1 0 1 0 1 1 1 1, ते परत परफॉर्म केलं 1 1 1 1 1 0 1. ट्राय करू ऍडिशन याची, अजूम करा, मी असंच रॅन्डम डेटा घेतलेला आहे. सो 1 + 1 0, इथे काय येईल, कॅरी 1 1 1 1 1 0 1 1 1 1 + 1 0 कॅरी 1. सो हा तुमचा एक 4 बिटचा म्हणजे एखादा हेक्स व्हॅल्यू आणि ही एक हेक्स व्हॅल्यू, म्हणजे ही काय आली 6 7 सॉरी 1 1 0 म्हणजे 8 4 12 12 14 14 म्हणजे काय रे, डी ना, ई 6EH ही व्हॅल्यू आहे बरोबर. ही तुम्ही जनरली कुठल्या तरी रेजिस्टरमध्ये सेव्ह करू शकता, कारण यू नो रेजिस्टर इच अँड एव्हरी रेजिस्टर इज 8 बीट. मग आता याचं काय करायचं, हा जो कॅरी जनरेट केलाय हा पण आपल्याला कुठेतरी सेव्ह करायचा आहे. सो त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याचं एक अनदर लोकेशन आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. सो अज्युम करू की समजा हा डेटा होता R2 मध्ये आणि हा डेटा होता R3 मध्ये. R2 मध्ये काय डेटा आहे 1 0 1 0 8 आणि 2 10 बरोबर ना, म्हणजे A, आणि हा AFH आहे. ठीक आहे, आणि R3 मध्ये व्हॅल्यू आहे 1 0 1 1 म्हणजे काय BFH. ठीक आहे, AFH आणि BFH आपण ह्या दोन व्हॅल्यू घेतल्या, त्या R2 आणि R3 मध्ये सेव्ह केलेल्या आहेत. आणि आपण कंडिशन काय चेक करतोय की मला जर प्रोग्राम असा आला की ज्याच्यामध्ये कॅरी जनरेट होत आहे, म्हणजेच काय झालंय, रिझल्ट इज मोर दॅन 8 बीट. 8 बीट म्हणजे टोटल 9 बीटचा रिझल्ट तुम्हाला इथे ऑब्टेन झालेला आहे. टोटल 9 बीटचा रिझल्ट आहे म्हणजेच विच इज ग्रेटर दॅन 8 बीट. दॅट मीन्स वी कॅन से दॅट देअर इज अ जनरेशन ऑफ कॅरी. ओके, कॅरी जनरेट झालेला आहे. सो आता आपल्याला काय करायचं, ह्या कॅरीला कुठेतरी सेव्ह करायचंय. कुठे सेव्ह करणार, तर आपण अज्युम करू की हा जर डेटा रेजिस्टर बँक 1च्या R2 मध्ये होता, हा बँक 1च्या R3 मध्ये होता, आणि रिझल्ट आपण सेव्ह करतोय R4 मध्ये. समजा हा फायनल रिझल्ट आपण सेव्ह केला R4 मध्ये, तर मग हा जो फायनल MSB आहे, जो काही बीट आहे, हा मला कुठेतरी R5 मध्ये सेव्ह करायचा आहे. कंडिशन कळाल्या, R5 मध्ये सेव्ह करायचा आहे. त्यासाठी मला प्रोग्राम डिझाईन करायचा आहे.
सो पहिल्या कमांड काय येणार फॉर द सिलेक्शन ऑफ रेजिस्टर बँक 1. पहिली कमांड काय येणार सांगा, RB1 सिलेक्ट करायचे असेल तर. सांगा बरं पटकन, फास्ट सांगा. सुजल, पार्थ, योगिता, अजून कोण कोण प्रेझेंट आहे? बोला फास्ट. श्वेता, निलेश, गोपाल, गौरव, प्रणव, मानसी, बोला पटकन. काय कंडिशन येतील RB1 सिलेक्ट करायचं असेल तर? दहा वेळेस सांगते मी, स्टार्टलाच बोलली ना त्यासाठी तुम्हाला. इथून काय समजतंय सांगा. रजिस्टर बँक 1 सिलेक्ट करायचे असेल तर कुठले बिट क्लिअर आणि कुठले बिट सेट करायचे? फोर्थ बिट काय करायचंय? क्लिअर. आणि कुठलं बिट सेट करावं लागेल? थर्ड बिट. टाका मग प्रोग्राम मध्ये पहिल्या कंडिशन तर माहिती ना. पहिल्या कंडिशन लिहा मग. क्लिअर PSW.4 सेट. एक बिट असतो त्यावेळेस सेट बिट यूज करतो आपण. सेट बिट PSW.3 हा इंडिकेट काय करतो? RB1 सिलेक्शन. ठीक आहे, सिलेक्शन ऑफ RB1. आपण प्रोग्राम बघत होतो. मी परत एकदा डेटा व्हॅल्यू कंडिशन मी काय सांगितली होती की जर एखादा ऍडिशन आपण परफॉर्म करताना जर कॅरी जनरेट झाला तर काय करायचं? इफ कॅरी जनरेटेड. म्हणजेच आपण ऍझ्युम काय करतो की मी एक सिंपल बिट्स घेतले होते. पहिला होता तुमचा काय होता, बाईट्स होते AFH होती, जी व्हॅल्यू मी सेव्ह केलेली आहे R2 मध्ये, आणि BFH होता जी व्हॅल्यू आहे R3 मध्ये सेव्ह. एच इथे हेक्स इंडिकेट करतो आणि तुम्ही कुठलाही प्रोग्राम करताना तुम्हाला हे एच मेन्शन करणं कंपल्सरी असतं. व्हॅल्यू इंडिकेट करताना हेक्स व्हॅल्यू. त्यामुळे लक्षात राहू द्या. AFH आणि BFH मी त्याचं ऍडिशन पण परफॉर्म करून दाखवलं होतं की A म्हणजे काय 1010 1111. ठीक आहे. B म्हणजे काय 1011 1111. हा काय आला ऍडिशन सांगा मला आता. 0 कॅरी 1 111 आहे, सो 1 1 1 1 1 1 बरोबर. 0 1 1 1 1 0 कॅरी 1. ऍडिशन येत असेल म्हणून मी तुम्हाला ही ऍडिशन समजून सांगत नाही. समजलेली असेल प्रत्येकाला डिजिटल टेक्निकमध्ये. सो इथे डेटा मला काय मिळालेला आहे बघा. हा 4 बिट डेटा आणि हा 4 बिट डेटा. आन्सर काय आलंय 6. हा म्हणजे 8421 पॅटर्न. 14 म्हणजेच काय E. 6EH ही व्हॅल्यू आली हेक्स व्हॅल्यू 16EH. 1 कुठला घेतला कॅरीचा 16EH.
ही व्हॅल्यू आलेली आहे, हे फायनल आन्सर आहे. हे काय झालेलं आहे, हा झाला हा पूर्ण डेटा 8 बिटचा आणि हा झाला 9th बिट. म्हणजेच रिझल्ट कंडिशन काय आहे, दॅट whatever the result we obtained it is greater than 8 bit. आणि जनरली तुमचा रेजिस्टर जो असतो R0 to R7 हे सगळे 8 बिटचे असतात. ठीक आहे. सगळे रेजिस्टर जे असतात ते 8 बिटचे असतात. असे टोटल किती आपल्याकडे 4 बँक्स आहेत, RB02 RB3. त्याच्यामध्ये 0 0 0 1 1 0 1 1 या मानाने आपण सिलेक्ट करतो. प्रत्येक याच्यामध्ये 8 बिट रेजिस्टर आहे. प्रत्येक रेजिस्टर 8 बिटचा आहे, हे लक्षात राहू द्या. ठीक आहे. सो मग प्रत्येक रेजिस्टर 8 बिटचा डेटा स्टोअर करू शकतो. सो मग आता हा जो 8 बिटचा डेटा आहे तो आपण कन्सिडर केला की लेट दिस डेटा बी स्टोर्ड इन द R4 रजिस्टर ऑफ RB1. ही एक कंडिशन झाली. मग व्हॉट अबाउट कॅरी, जो कॅरी जनरेट झालाय, सो लेट दिस कॅरी बी सेव्ह इन R5. ही ॲझ्युम केलं मला R5 मध्ये काय करायचंय, कॅरी जाऊ द्यायचंय. मग त्याच्यासाठी मला पहिले RB1 ही रजिस्टर बँक सिलेक्ट करायची, कारण मी कंडिशन काय घेतली की दॅट बोथ R2 R3 R5 R4 R5 ऑल दीज रजिस्टर्स आर बिलॉंग्स टू बँक 1. सो बँक 1 साठी मला PSW चे काही बिट्स सेट आणि रिसेट करावं लागतात. सो मग पहिला मी काय कमांड यूज केली होती, क्लिअर PSW पॉइंट 4 ना, पॉइंट 4 आणि सेट बीट PSW पॉइंट 3. आता मला सांगा, आपल्याला ॲडिशन परफॉर्म करायचंय. नॅचरली वी नीड 1 ॲक्युम्युलेटर. ठीक आहे, ते तुम्हाला कमांड्स पाठ झालेले असतील की एक ॲक्युम्युलेटर असला पाहिजे. जेव्हा एक ॲक्युम्युलेटर असतो त्यामुळे ॲक्युम्युलेटरमध्ये आपण कुठल्या तरी एखाद्या रजिस्टरचा डेटा लोड करतो. ती कमांड क्लिअर झालेली आहे. तर आपण एक काम करू, मध्ये एक स्टेप एम्प्टी ठेवू. इथे काहीतरी आपल्याला स्टेप ॲड करायची ह्या पॉइंटला. नंबरिंग देते हवं तर स्टेप्सला 1 2. थर्ड स्टेप मी एम्प्टी ठेवली थोड्या वेळाकरता. का ठेवली ती नंतर सांगते. नंतर फोर्थ स्टेप जी तुम्हाला माहिती, युज्युअल माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. काय करतो आपण, मला ॲडिशन परफॉर्म करायचंय. ॲडिशनचा एक रूल आहे की एक जो तुमचा डेस्टिनेशन बाईट असतो तो ॲक्युम्युलेटरच असला पाहिजे. त्यासाठी मला R2 किंवा R3 मधला डेटा काय करायचा आहे, ॲक्युम्युलेटरमध्ये लोड करून मग ॲडिशन परफॉर्म करायची आहे. ठीक आहे. सो मग मी काय केलं, मग डेटा R2 मधला जो होता, R2 मध्ये डेटा काय होता सेव्ह, R2 मध्ये AFH तो लोड करायचा आहे. मग R2 मध्ये जर आपण अज्युम केलं की AFH आहे, तर मग मी काय करणार, तो लोड करणार A मध्ये बाय विथ द हेल्प ऑफ इन्स्ट्रक्शन मूव A R2. कारण का, बर, ॲडिशन साठी आपल्याला एक कंपल्सरी रूल आहे की व्हाईल परफॉर्मिंग ॲडिशन वी हॅव टू कंपल्सरी युज्ड अ डेस्टिनेशन बाईट ॲज ॲक्युम्युलेटर. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला 2 रजिस्टर्स दिलेले ज्याच्यामध्ये डेटा आहे AFH आणि BFH. AFH R2 मध्ये सेव्ह केलेला आहे आणि BF हा डेटा जो आहे तो R3 मध्ये सेव्ह केलेला आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, ॲक्युम्युलेटरमध्ये एक डेटा आधी मूव्ह करून घ्यावा लागेल. मग मी काय केलं, R2चा जो डेटा आहे तो ॲक्युम्युलेटरमध्ये मूव्ह केला. सो R2 काय इथे इंडिकेट होतं की जो काही R2 मधला डेटा होता विच इज नथिंग बट AFH मूव्ज इनटू A. ठीक आहे. फिफ्थ स्टेप काय येणार, परफॉर्मिंग ॲडिशन. आता मला ॲडिशन परफॉर्म करायची आहे. ADD A, R3. R3 मध्ये काय आहे, BFH डेटा. इथे काय आहे, AFH डेटा. ठीक आहे. सो ही इन्स्ट्रक्शन इंडिकेट काय करते, AFH आणि BFH चं ॲडिशन परफॉर्म केलं, वॉट एव्हर द रिझल्ट इट इज स्टोर्ड इन द A. मग आता हा A मध्ये कुठला डेटा जाणार, A मध्ये डेटा जाणार तुमचा फक्त 8 बिटवाला डेटा. 8 बिटवाला डेटा कोणता आहे, ओनली 6E. पण इथं काय झालं, आपण जेव्हा ॲडिशन परफॉर्म करून पाहिली होती तर कॅरी जनरेट झाला होता. मग हा 6E तर सेव्ह झाला, मग हा 1चं काय करायचं. आणि हा 6E सध्या आपण ॲक्युम्युलेटरमध्ये सेव्ह केलेला आहे आणि कंडिशन काय दिलेली की आपण
कंडिशन आपण बघितली होती की लेट युअर रिझल्ट शुड बी स्टोर्ड इन द R4 आणि जो काही फायनल कॅरी आहे इट शुड बी स्टोर्ड इन द R5. मला ह्या दोन कंडिशन्स पाहिजे. त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, पहिले 6th स्टेप काय करावं लागेल, सिम्पली आधी डेटा काय करावं लागेल, move R4 whatever the result present or the stored in the accumulator, addition result or the summing result, it is moving into the R4. पण आता इथे काय झाला, परत एकदा फक्त LSB bit सेव्ह झालेला आहे. What about MSB bit which is nothing but the carry bit? मला काहीतरी कंडिशन लागणार आहे. त्या कंडिशनसाठी मी मगाशी सांगितलं की आपण एक स्टेप काय करतोय, एम्प्टी ठेवतोय. एम्प्टी का ठेवतोय, तर आता मला जो R5 मध्ये कॅरी सेट करायचा आहे, मला कॅरी 1 करायचा आहे. R5 हा सिंगल बिट आहे, ठीक आहे. एका सिंगल बिट मध्ये तुम्हाला काय करायचंय, R5 मधला बिट व्हॅल्यू जी आहे, MSB काउंटर, MSB बिट जो आहे आपल्याला तो सेट करायचा आहे. त्याच्यासाठी मी R5 ला इनिशियलाइज करणार बाय 00. 00 म्हणजे काय, R5 मधले जे मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक रेजिस्टर हा काय असतो, 8 बिटचा असतो, बरोबर. 8 बिटचा जेव्हा असतो त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं की याची जी इनिशियल व्हॅल्यू जी आहे, इनिशियल व्हॅल्यू आपण काय केली, त्याला 0000000 असे 8 टाइम्स 0 केले. 0 to 7 बिट्स जे आहेत ते सगळे काय केले, 0 केले. म्हणजे ऑल त्याचे बिट्स काय झाले, 0 झालेले आहेत. या स्टेपचा यूज कशासाठी आहे की मला एक बिट त्यातला काय करायचं आहे, सेट करायचा आहे. तो काय असणार आहे, MSB बिट. जेव्हा एक बिट सेट करायचा असतो त्याला आपल्याला काय करावं लागतं, परफॉर्म काय करावं लागतं, जो काही लोकेशन आहे 00001 0000 आहे त्याला इन्क्रीमेंट करावं लागेल 1 ने. तेव्हा तो तुमचा डेटा काय जाणार आहे, MSB बिट जो आहे तो जो काही फायनल कॅरी जनरेट झालाय तो त्यामध्ये सेव्ह होणार आहे. ठीक आहे. सो मग आता ही एक इन्स्ट्रक्शन कंप्लीट झाली, ठीक आहे. त्यानंतर 6 स्टेप जी आपण परफॉर्म केली होती 6 नंबरची, तिच्या आधी आपल्याला काय करावं लागणार आहे की आता कंडिशन येणार आहे की ॲडिशन AR3 हा डेटा परफॉर्म झालेला आहे. जर तुमचा डेटा, तर इथे कंडिशन्स येणार, ही स्टेप आपण नंतर घेऊ. एकदा ॲडिशन परफॉर्म झाली 5th नंबरच्या स्टेप्सला, इथे काय केलं, ॲडिशन परफॉर्म झालेली आहे, डेटा सेव्ह झालेला आहे. आता इथे कंडिशन काय येते, व्हॉटएव्हर द रिझल्ट इट इज ग्रेटर दॅन ऑर लेस दॅन 8 बिट. जर लेस दॅन 8 बिट असेल दॅट मीन्स देर इज नो जनरेशन ऑफ कॅरी. आपल्याला कंडिशन काय ठेवली, इफ कॅरी इज जनरेटेड और इफ कॅरी इज नॉट जनरेटेड. सो मग 2 कंडिशन घेईल मी. जम्प इफ नो कॅरी. मी जम्प का यूज केलेलं आहे, कारण कंडिशन आलेले आहेत, सब रुटीन आलेले आहे. जेव्हा कंडिशन येते त्यावेळेस तुमचा प्रोग्राम काउंटर कुठे होतो, मूव्ह होतो करस्पॉन्डिंग सब रुटीनला. त्यासाठी आपण जम्प इन्स्ट्रक्शन यूज करतो आणि त्याचं लोकेशन परमनंटली चेंज करतो, हे मी प्रिव्हियस लेक्चरला सांगितलं होतं. सो मग आता त्याच्यासाठी मला एखादं कंडिशन घ्यावी लागेल. जम्प इफ नो कॅरी समथिंग, एक काम करू, इथं नाव घेऊ रिझल्ट. ठीक आहे. हे सगळे कॅपिटलमध्येच लिहितात, लक्षात राहू द्या. मी आता स्मॉलमध्ये लिहिलं, नाही तर सम लिहू सिम्पली. जम्प इफ नो कॅरी टू दी सम. सो मग इथे काय येणार, तुम्हाला पहिले ही कंडिशन दिली आहे, नो कॅरी असेल तर तुम्ही समला मूव्ह होणार. सो समला मूव्ह झाले मी, ठीक आहे. समची कंडिशन काय आहे की सिम्पली जर कॅरी जनरेट नाही झाला म्हणजे तुमचा सिम्पल 8 बिट डेटा आहे, तो 8 बिट डेटा मी काय करायचंय, मला रिझल्ट सेव्ह करायचा R4 मध्ये. सो ए मध्ये जो रिझल्ट होता तो मी काय केला, R4 मध्ये मूव्ह केला. सो ह्या कंडिशनने सिम्पली काय झालं, तुमचा फायनल रिझल्ट 6E जो होता तो सेव्ह झालेला आहे R4 मध्ये. त्यानंतर मला कंडिशन काय, जर कॅरी जनरेट झालं तर समजा ही कंडिशन इफ येस देन इट विल मूव्ह टू सम सब रुटीन. ठीक आहे. जर येस असेल तर म्हणजे काय, नो कॅरी, इफ कॅरी इज 0 तरच तो कुठे मूव्ह होणार आहे, R4 ला. एल्स इट विल गोज थ्रू इट्स मेन कोड. ठीक आहे. तो मेन कोड काय करणार आहे, मग पुढची कंडिशन काय येणार आहे, ॲज हिअर कॅरी इज जनरेटेड दॅट मीन्स इट विल मूव्ह टू नेक्स्ट स्टेप. द नेक्स्ट स्टेप इज नथिंग बट टू इन्क्रीमेंट R5. Why we increment R5, which indicates your R5 valuation is increased by 1.
म्हणजेच आता त्यातला एक बिट MSB बिट आपण काय केलेला आहे, सेट केलेला आहे टू दी 1. मग फायनल आपल्याला काय करायचंय, त्यानंतर जो LSBचा जो रिझल्ट होता तो R4 मध्ये सेव्ह झालेला आहे. त्यानंतर मग फायनल आपल्याला स्टॉप साठी आपण कॉमन यूज करतो ए जम्प लूप. प्रोग्राम कळाला? कोणाला काही डाऊट याच्यामध्ये? सो जेव्हा जेव्हा MSB बिट जनरेशन होतं, जो काही रजिस्टर तुम्ही यूज करणार आहात ज्याच्यामध्ये कॅरी तुम्हाला सेव्ह करायचा असेल तो पहिले इनिशियलाइज करा 0ला बाय मुव्हिंग द कंटेंट 00H to R5. त्यानंतर जेव्हा फायनल ॲडिशन परफॉर्म होते त्यानंतर तुमची नेक्स्ट स्टेप राहणार आहे इन्क्रीमेंट R5. दॅट मीन्स यू आर सेटिंग युअर MSB काउंटर बाय 1. ठीक आहे. मोस्ट सिग्निफिकंट बिट तुम्ही काय करताय, इन्क्रीमेंट करताय बाय 1 ने. ठीक आहे, त्याची व्हॅल्यू इन्क्रीज करताय. सो याच्यामध्ये कोणाला काही डाऊट? प्रोग्राम मध्ये खूप महत्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे, बऱ्याच ठिकाणी यूज करता येईल तुम्हाला हा. एनी डाऊट? आवाज नाही येते मला, कोणी बोलतंय का? कुठला जम्प? कुठला? बर, इन्क्रीमेंट R5च्या वर. बर, आता काय केलं आपण, प्रिव्हियस बोर्ड दाखवते आधी. इथे आपण ऑपरेशन परफॉर्म केलं होतं. पहिले क्लिअर सेट मूव R5 हा इनिशियलाइज केला का, कंडिशन काय, कॅरी जनरेटेड व्हॉट एव्हर द रिझल्ट इज ग्रेटर दॅन 8 बिट. 8 बिट साठी जो काही लोवेस्ट 8 बिट आहे ते R4 मध्ये सेव्ह होतात आणि जो 9th बिट आहे तो 9th बिट आपल्याला R5 मध्ये सेव्ह करायचा होता. सो R5 मध्ये सेव्ह करण्यासाठी आपण याला इनिशियलाइज केलं पहिले 00ला, म्हणजे तो पूर्ण त्याची बिट व्हॅल्यू काय झाल्या 000 झाल्या. त्यानंतर डेटा ॲज युजल आपण परफॉर्म केला, अॅक्युम्युलेटर मध्ये मूव्ह केला, ॲडिशन परफॉर्म केली. हा जो ॲडिशनचा रिझल्ट आहे, ह्या ॲडिशनच्या रिझल्ट नंतर कंडिशन काय येणार आहे, इफ कॅरी इज जनरेटेड ऑर इफ कॅरी इज नॉट जनरेटेड. सो त्यासाठी आपण काय कंडिशन यूज केली, जम्प इफ नो कॅरी. सो ही स्टेटमेंट यूज केलं, जम्प इफ नो कॅरी देन मूव्ह टू दी सम. सम काय, हा तुमचा एक टाईपचा सबरुटीन आहे. सबरुटीन, तो सबरुटीनला मूव्ह झाला तुमचा प्रोग्राम काउंटर, इथे जम्प झाला. जर कॅरी नसेल तर, ठीक आहे, कंडिशन्स दोन्ही द्यावे लागणार आहे आपल्याला. जर कॅरी जनरेट झाला किंवा कॅरी जनरेट नाही झाला, अशा स्टेटमेंट एक्झाम्पलसाठी कंडिशन ही फिक्स असते. सो ही कंडिशन आपल्याला इलिजिबल असते. इफ नो कॅरी जनरेटेड then simply move your result, final result into the register R4. म्हणजेच हा इंडिकेट काय करतोय की हे जे ऑपरेशन आपण वरती परफॉर्म केलं, इथे तुमचा कॅरी काय झालेला आहे, 0 आहे. देर इज नो कॅरी, हेन्स वॉट एव्हर द रिझल्ट विच इज युअर 6E, दॅट 6 इज डायरेक्टली स्टोर्ड इन टू द रजिस्टर R4. ठीक आहे, R4 मध्ये सेव्ह झालेला आहे. हे इंडिकेशन झालं का, कारण त्या केसमध्ये आपण अझ्युम काय केलं, तिथे कॅरी तुमचा 0 आहे. बट इफ कॅरी इज जनरेटेड, जर जम्प इफ नो कॅरी तरच तो काय होणार आहे, नो कॅरी म्हणजे काय, कॅरी 0 असेल तरच तो तुमचा सम पॉइंटकडे मूव्ह होईल. अदरवाईज तो सेम प्रोग्राम एक्झिक्युशनला जाईल, म्हणजे तो नेक्स्ट स्टेपकडे येईल. कंट्रोलर काय करणार, कंट्रोल मी सांगितलं सिक्वेन्शियली काय करतो, इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट करत असतो. पण इन बिटवीन जर त्याला सबरुटीन आलं तर तो प्रोग्राम काउंटरला काय करतो, मूव्ह करतो करस्पॉन्डिंग सबरुटीनला. आणि जम्प इन्स्ट्रक्शन म्हणजे काय इंडिकेट करतो, दॅट युअर प्रोग्राम काउंटर परमनंटली लोकेटेड टू दॅट करस्पॉन्डिंग सबरुटीन. मग या सबरुटीनला लोकेट केलेला आहे आपण याला, म्हणजे इथे परमनंटली सेव्ह होतोय डेटा. बट कोणत्या कंडिशनला, जर कॅरी तुमचा 0 असेल तर. पण इथे तसं झालंय का, नाही. सो ॲज कॅरी जनरेटेड इन द ॲडिशन ऑपरेशन, हेन्स इन्क्रीमेंट R5. काय केलं त्याने, इन्क्रीमेंट R5. R5 ने इन्क्रीमेंट केल्यामुळे काय झाला, MSB बिट तुमचा झाला सेट 1, म्हणजे कॅरी काय झाला, सेव्ह झालेला आहे. राहिलेला नेक्स्ट स्टेप जी आहे इथे येणारच, इथे 100% येणार. ही कंडिशन मध्ये काय करणार, ह्या कंडिशनमध्ये ह्या स्टेटमेंटला किंवा ह्या कमांडला तो स्किप करतो आणि डायरेक्टली मूव्ह होतो. पण जेव्हा मेन कोड एक्झिक्यूट करतो तो स्टेप वाईज सगळ्या प्रोसिजर करणार. जिथे इन्क्रीमेंट R5 झाल्यानंतर तो कुठल्या याला जाणार, समकडे जाणार, ह्या लूपकडे जाणार, सम सब रुटीनला जाणार. इथे तो काय सांगतोय, व्हॉट एव्हर द रिझल्ट स्टोर्ड इन द ए मध्ये काय डेटा सेव्ह झालेला आहे, लोवेस्ट
किंवा LSB बीट सेव्ह झालेले आहेत. LSB बाईट सेव्ह झाले, ते बाईट कोणते आहेत 6E, ते 6E कशात मूव्ह केले R4 मध्ये, आणि तुमचं प्रोग्राम काय झाला स्टॉप केला विथ द हेल्प ऑफ ए जम्प. क्लिअर? ठीक आहे. सिम्पली काय आहे की रिझल्ट काय आलेला होता तुमचा, म्हटलं तर इथे परत एकदा लिहून दाखवते. रिझल्ट काय होता, इथे 0 आणि इकडे 1 होता. ठीक आहे, 0 0 1 1 आणि 1 1 0. इथे कॅरी एक सेपरेट 0 0 1 1 1 1 0. ठीक आहे. सो हा 6 आहे, हा E आहे. हा 8 बिट डेटा काय जातोय, ज्याला आपण LSB बाईट्स म्हणतो. ठीक आहे. हे LSB बाईट कुठे बाय डिफॉल्ट ॲडिशनमध्ये, ॲडिशनच्या रूलमध्ये ॲक्युम्युलेटरमध्ये सेव्ह होत असतात. मग आता आपल्याला हा डेटा जो रिझल्ट सेव्ह झालेला आहे ॲक्युम्युलेटरमध्ये आफ्टर परफॉर्मिंग ॲडिशन, तो डेटा आपण काय केला R4 मध्ये मूव्ह केला. म्हणजे इथे काय झाले 6E सेव्ह झाले, आणि हा जो 1 आहे, हा 1 कुठे झाला बाय इन्क्रिमेंटिंग R5, तो सेट झाला 1 ला. MSB बीट इथे काय झाला सेट झाला 1 ला. सो डेटा काय आला तुमचा 1 6E. आता हा कसा दिसेल, समजा तुमचा फॉर एक्झाम्पल ॲझ्युम करू आपला तुमचा रेजिस्टर बँक 1 आहे, 0 1 2 3 4 5 6 7. बरोबर आहे का? एक एक्स्ट्रा. ठीक आहे. सो आता आपण रेजिस्टर बँक 1, रेजिस्टर 1 आणि रेजिस्टर 2, ही पूर्ण रेजिस्टर बँक 1 आहे, ही यूज केली होती. R1 मध्ये तुमचा AFH होता, R2 मध्ये BFH होता, R3 मध्ये काय केलं होतं आपण, सॉरी R2 आणि R3 यूज केला ना. त्यातले मी कोणते यूज केले, R2 आणि R3 यूज केला होता. सो इथे AFH BFH, प्रत्येक हा 8 बिटचा असतो. R4 मध्ये डेटा काय झाला, रिझल्ट सेव्ह झाला 6EH आपण सेव्ह केला होता, आणि R5 मध्ये फायनल काय आला विथ MSB बीट 1, बाकीचे सगळे 0 0 0 0 0 0. म्हणजे काय आला MSB बीट फक्त काय झाला सेव्ह झाला. सो इथे काय आला 1 6E, हा फायनल रिझल्ट इथं 1 आणि इथे 6E. या मॅनरने डेटा एक्झिक्यूट होईल. ठीक आहे. सो येथे इथे काय होईल, तो इन्क्रीमेंट कसा होईल बिटवाईज तुम्हाला तिथे एक्झिक्युशन दिसताना. क्लिअर? ठीक आहे. आता परत नेक्स्ट लेक्चर आहे, 10 मिनिटाचा ब्रेक घ्या.